लय दिवस झाले ना कधी कुठे झाबू नाही दिला देवरा त्याला तुरीच्या शेकाचा झाबू हा भाभी त्या तुरीच्या शेकासाठी आपल्याला कुत्र्या घुमा लागू राहिला ना इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा पण कुठं भेटू नाही राहिला हा ना सायाचं एक जण आपल्याला तुरीच्या शेंगाने देऊन राहिलं माझ्या जिथं जाईल तिथं म्हणते मला तुरीच्या शेंगा भरायच्याच आहे तो म्हणते आहेच नाही तो म्हणते देतच नाही अरे बाबा अरे काय भाजी पुरत्यात मागू लागलो ना काय लय मागून राहिलो का आम्ही लोक बेकार आहे म्हटलं शिवराज आजकालचे लय बेकार लोक आहे देत नाही म्हटलं देत नाही बाबा हराफोर आहे आपणच आहे हो ते पार देतो वाटूर गाभर हो फुकटामध्ये नाही तर काय जाऊ दे चाल आता हो आता कंदील उडायला देऊ झाबू कोण होईल अरे म्हटलं कोण थांब म्हटलं तिथं थांब येऊ लागलो मी थांब म्हटलं थांब येऊ नको पाय नको दाखवू पुले वावला द्यायचं नाही अजिबात परमिशन घेतलं जेव्हा कोण होणं काय होतं कुठच्या नका चिवून जातील का आपल्या वावलात म्हटलं तिथं थांब येऊ लागलो मी हॅलो म्हटलं शिवराज भाऊ ते कधी आहे वाटते वावरात नाही का आपला चांगला भजन जमते म्हटलं तर काय जाऊ मध्ये ते मुलं आवाज येऊ राहिले तर येऊन राहिले का इकडं काय आता काही म्हटलं काही देत नाही हे तर एकदम चिकट गाडी आले का देत नाही म्हटलं एक शंख फेकून मारा देत देत नाही अजिबात देत नाही असं कसं देत नाही मी पाहिजे तू आता कसा घेतो त्याला गोत्यात हो पाहिजे आता कसं देत नाही तर पार्थ घेतो त्याच्यापासून मग जास्त नाही मागू त्याला एकदम भाजीचं मागून घेऊ जास्त नाही हा पाहिजे त्याला कसा गोत्यात घेतो मी पाहिजे फक्त लुचाल भकाची काय आलं म्हणाला का नावाला म्हणजे काय आले काय नाही तर अरे तुम्ही का म्हटलं झुमाला चिवल्या बोल म्हटलं बाबू काय म्हटलं काय कोणतं काम आहे हा काय लिहून म्हटलं वावरामध्ये हा काय म्हटलं का सोनं गिना का कंदीला तुमच्या वावरामध्ये आणि सोनं आहे का म्हटलं हा काय बा बोलून राहिले आम्ही काय सोनं चोरा लिहून राहिले तुमच्या वावरात हा तिथूनच मार म्हणून राहिले थांबा पाय नका टाकू येऊ नका वावरात अरे म्हटलं काय सोनं गिना तुमच्या वावरात चोराला येणार आहे आम्ही भिंत म्हणजे बाबू थोनात आहे वावरामध्ये मग तुलीच्या ठेंगा आहे म्हटलं थोनात आहे आमच्या तिथे थोडं नाही तर काय थोनात आहे आमच्या तिथे मग अरे हो सोनंच आहे तुमच्यासाठी तर बतलं आम्हाला तुमचं सोनं पाहिजे होतं बाजार असं हा भाजी पुरतं हा आम्हाला दोघाले बतलं त्याच्या नवायची दिवाळीले हा जरा पाहिजे होतं म्हटलं बा तुमचं सोनं आम्हाला हो तेच तर म्हटलं हे कच्या काले दोघं धनले का ते यायलाच वाटलं चण का वावलात कोणी नाही आहे मग सोलून घेऊन जायच्या पण आता मी वावलात आहे ना आता म्हणजे बघायचं आता हे नाटकं खोलून राहिले काहीतरी तसं पाहिजे अरे बाबू म्हटलं आपल्या शेंगा भलाच्या आहे ना बाणाच कळला लागेल येले काय खालतं मग दुसरा म्हटलं बाबू आपल्या शेंगा म्हटलं भलाच्याच आहे भलाच्या शेंगा बोलबल नाही तर काय म्हटलं भल्ल्यावर घेऊन जातो म्हटलं भल्ल्यावर घेऊन जातो शेंगा भलाच्या फुगाच्या म्हटलं त्या काय बोलून राहिले म्हटलं कंदीला पाहिजे शेंगा भरायच्या नाही हो म्हटलं सगळ्याच्या भरल्या ना तुमच्याच भरायच्या आहे का काहीच्या काही लावून राहिले आपल्या मी का खोटं बोलून राहिलो बा हा का खोटं बोलून राहिलो का मी अरे म्हटलं खलत म्हटलं शेंगा भलाच्या आपल्याला म्हटलं भल्ल्याला घेऊन जातो ना बा तू हा भल्ल्या म्हटलं एकदम भाजीच्या नाही चांगला 4-5 भाजीच्या घेऊन जातो लेकाले आम्हाला तेवढा नाही पाहिजे ना कंदीला पाहिजे आम्हाला काही एकदम भाजीच्या भेटल्या नाही तर आमची नवाची निवाई होऊन जाते पण का पाहिजे ना आम्ही म्हणजे त्या भराच्या शेंगा काही तर भरला तर एक डुंकट आम्ही एक शेंग तोडतो जमा करतो हा तुमच्या विचारा ना आम्हाला लागत आम्ही पोचट शेंगा म्हटलं बीर भरलेल्या शेंगा नाही तोडत ज्या भरल्या त्याच तोडतो एकदम भाजीच्या बस त्याच्यातच आमचा मतलब नवाची निवाई करून टाकतो आम्ही हो नाही तर काय कंदीला पाहिजे कायला आम्हाला 4-5 भाजीच्या शेंगा देतात 1-2 भाजीच्या शेंगा भेटल्या आमची नवाची दिवाळी होऊन जाते आम्ही एक शेंग तोडतो लागन तर आम्हाला एवढ्या काही शेंगा पाहिजे नाही 4-5 भाजीच्या आम्हाला 1-2 भाजीच्या भेटल्या येऊन जाते मग तोडू का म्हटलं भरलेल्या तोडतो आम्ही ते बत्तेल हो तुम्हाला 4-5 भाजीच्या शेंगा तुम्हाला ते काय भाजीच्या शेंगा नाही देतलं मी पण कथा बाण केला होता तर म्हणते आम्ही एक शेंग तोलतो म्हणते ज्या भल्ल्या त्यात तोलतो म्हणते 4-5 भाजीच्या शेंगा नाही पाहिजे म्हणते आम्हाला 1-2 पाहिजे म्हणते तुम्हाला 1-2 भाजीच्या शेंगा नाही देत कालल्यामध्ये थांबून राहिले तर चांगले म्हणा ते अरे बाबू म्हटलं शिवलाल जुमल अरे म्हटलं भलाच्याच आहे शेंगा म्हटलं काहीच नाही भल्ल्या अजून पूर्ण पोचतच आहे नाही काय पूर्ण पोचत आहे पूर्ण एकही दाणा नाही बनला मग काहीच नाही म्हटलं भलाच्या आपल्या शेंगा म्हटलं भल्ल्याला घेऊन जाता तुम्ही हा 5-6 भाज्याच्या शेंगा घेऊन जाता तुम्ही बिंदात म्हटलं मी आहे ना मी देतो ना म्हटलं भल्ल्यावर बिंदास घेऊन जा तुम्ही त्यांचे नका घेता मी आहे ना म्हटलं फक्त आता म्हटलं भलाच आहे सध्याला पाहून घ्या ना कुठे मालती गिलती ज्या झाबले गिबलेच्या वाला तर ना तिकडे पाहून घ्या झाबराने यंदा तूर पेरली नाही तर का पूर्ण पार याच्यामध्ये सोयाबीन केलं होते ना मग आता हरभरा आहे त्याच्या वावरामध्ये काय बघतो कोणाला मागा काय मागवतो तुम्ही म्हणता आता दाणे भरायचे आहे म्हणता फजरच आहे म्हणता शेंगा आता आम्ही मागा कोणाले म्हटलं एकदम भाजीचा म्हटलं शेंगा मागतो म्हटलं बा कंदीला पाहिजे पण तुम्ही भरायच्याच आहे म्हणता बरं चला जाऊ द्या नाही बी बुडगो लेखाचं सगळ्या गावातल्या लोकांच्या शेंगा म्हटलं भरल्या आणि याच्यात भरल्या नसून का बरोबर बायना करून राहिले का थांब तू असं नाही तसा हो घी शिदी इंग्लिश नाही निघले तर तेडी करकी बेमारी को निकालना आता आहे दाखवत तुला कसं असते थांब तू झुमर चाल म्हटलं चाल येईल असं नाही तर तसा देऊ काल झाबू चाल म्हटलं चाल भरायचं आहे म्हणते त्याच्यावर शेंगा चाल म्हटलं पाहू मग काय हो मग लागन तर भल्ल्या गिल्ल्यावर आले गाले घेऊन जाता मग हा बिंदास घेऊन जाता मग हो भल्ल्यावर थांब ना तू काय आम्हाला काका पागल समजू लागला का आम्हाला काका माहित नाही का शेंगा भरल्या की नाही भरल्या तर हा बयाच गेम देऊन राहिला भराच्या थांब ना तू हो अशा नाही तशा पण तुला झाबू तर देतो थांब तू फक्त कोणती लिहा म्हटलं शिवल्या म्हणते मली शिवल्या दाखवत तुला कसं असते तर चालले मोठे का ते ठेंगा पाहिजे म्हणजे एकदम भाजी त्या तुम्हाला देतो का लोक भान तो हा हलाम खोलो हो चोल्यांदा वानाचो तुम्हाला देतो एक छंग मी तुम्हाला एक छंग फेकून नाही मला नाही तर घाम गा लागते पावल खला लागते तवा तुम्हाला एकदम भाजीच्या छंगा देऊ त्याला निघा भोवतली तो भाऊ म्हणे म्हटलं आवलाकलं बोल लक्ष देत जाय खास करून म्हटलं तुलीवर हा तुलीच्या शेंगा म्हटलं हो आता आपल्या तुले शेंगा चांगला तल्ल भरल्याय चांगला दात आहे चांगला लक्ष देऊ म्हटलं वावला 2 जण आले ते अरे झुमल्या आणि चिवल्या
लेकाचे आले आणि शेंगा दे म्हणे मला एक दोन भाजीच्या. ते म्हटलं बाबू शेंगा भलायच्या नाही म्हटलं आपल्या. त्याला बाळा केला ते दोघं जण म्हटलं अजून डबल येणं डबल येणं. तेलाच वाटलं आपल्या वावलात कोणीच नाही आहे, भणी नाही आहे आणि बा कंदील बुधाई नाही आहे. तेलाच वाटलं पण मी होतो वावला. लेका ते मस्ती येऊन राहिले होते तल 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 वावला मध्ये. तेले काही मी दिल्या नाही, तेले केला बाळा. तेले म्हटलं बाबू शेंगा भला ते आपल्याला. म्हटलं नंतर येता म्हटलं तुम्ही भरल्यावर. म्हटलं ते दोघं जण येईन आता म्हटलं त्याच्यावर बोलवर लक्ष ठेवतो. एक नंबरचे म्हटलं चोलांदे आहे ते, तुला तर माहितीच आहे काय सांगायची गरजच नाही. तर म्हटलं चांगला लक्ष ठेव, कोणाला शेंगा फेंगा देऊ नको. नाही तर बस वाटण्यामध्ये तुला म्हटलं तुला शेंगा लंब्या होऊन आपल्या देतो म्हटलं तर पाल सरून जाते. वावल कमी बोलते लोकाईले. म्हटलं दे दाय खोलू नको. आपलं म्हटलं आपल्याला काही वाचले पाहिजे. म्हटलं लय लागत लागली ना तुलीले काय कमी नाही लागली. म्हटलं पाहिजे बाबू बलबल. म्हटलं बरोबर पाच दाय वावलात जात जाय आता जलाचा. आता ते दोघं आलते नाही बोल ठीक आहे ना, पाहतो ना मी कसे काय ते वाला शेंगा मागाले हे मागाले ते मागाल दाखवून त्याला घन चक्कल आला म्हणजे आपली ताई ड्युटी आहे. एक छंग नाही देत नाही कोणाले. तिकडं दोस्त होतो का फोतो होतो तिकडं कोणी येतो. इथं लावा त्यावले आपल्या इथं पैसे लागते कथा 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 मधून यायला कायले यायला भाजी ठेंगा पाहिजे नव्हतं. म्हटलं बाबा तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, मी आहे म्हटलं मी पाहते येतं मेल. म्हटलं मला फक्त 500 रुपये द्या म्हटलं. चप्पल गिप्पल घ्यायचे मला म्हटलं जरा ते पाहिजे म्हटलं मला पैसे खलता पाल नाही दे म्हटलं 500 रुपये द्या. कतल्या का मी तुला सांगून का आलो तू पैसे मागून राहिला. म्हटलं काही म्हटलं जनाची नाही तर मनाची अक्कल तर आता काही ना काही का बाबा काही सांगून राहिले तर ऐकलं पाहिजे. नाही पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. काय करतो मी तू नुसतं पैशाचं पैशाचं नाव खाल्लं का बस ते जमतात तुम्हाला. ते तर निघतच नाही तुमच्या खिच्यातून. पैसे म्हटलं का म्हटलं पैसे पाहिजे. चप्पल तुटली काही खलता पाण्याला पैसे पाहिजे. आता वावला 2 बसा लागते तर काही पाहिजे नाही का तोंडा सोप तुपाली पुल्या पाल्या घ्या लागते गोल गोल खाली तिथं टाइमपास होते. 500 रुपये द्या मला त्या म्हटलं 500 रुपये द्या. बाबा आता पुढच्या आता काय कला तर 500 रुपये द्या म्हणते. म्हटलं झालं तर तुला एक काम सांगितलं का नाही सांगितलं बाबाला लक्ष ठेवायचं तर 500 रुपये द्या. नाही चालू तिकडं मग आता भांडतो. झालं ते एक काम सांगितलं नाही तर 500 रुपये द्या. नाही चालू तिकडं जा तिकडं तुला सांगतच नाही मला अजिबात. पावल पाय हे पाय ते पाय 500 रुपये मागितले तर कणकण 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 कळते. झालं ते एक काम सांगितलं नाही तर पाचशे पैसे मागते म्हणते. अरे चप्पल तुटली मागायला पैसे नाही लागत चप्पल घ्याले. तर म्हणते पैसे मागते. काय बिन फालतू पैसे मागून राहिलो का. चप्पल घेतो आणि काही पैसे मग वावला 2 बता लागते सोप पाहिजे लागते गोल पुल्या गिल्या खाले त्याला मागितले का तुम्हाला का दालू प्यायला पैसे मागितले का. आपलेच लावते दालू प्यायला पैसे मागितले का तर घन नेवला काम ते धाम करून तरी तुम्हाला लावत नाही. दहा पाहिलं तवा तुमच्यात मनात घन घन पैशासाठी तुला दाल त्याचे भाव दाखवा लागत वाटते. खातले का आयता एक कवलीचं काम नाही केलं आणि पैसे मागतं. चालू तिकडं चालू आहे लोक आता नाही अजिबात खाता नाही घली. लेका आता घली आणत नाही आणि इथं तल्लीबाजी दाखवता का बी तू. ठीक आहे ना ठीक आहे बाबा नका देऊ दादा तिकडं. म्हटलं तुतल्या टॅपलीनं घुमतो नका देऊ तुम्ही. नाही तर त्याचे पैसे काढतो मी. तुम्हाला का वाचून लावलं मला भण्या म्हणते तुमच्या होत्याला मी काय तुम्ही नाही देता नका देऊ तुम्ही नका देऊ. पाय तुम्ही कुठून काला ते काय काला ते बरोबर धोका लावलाय मी ते नाही तर ते म्हटलं ठीक आहे चाललो म्हटलं जेवायला देत देवाले हा म्हणतं मी दाला ते भाव दाखवते म्हणते बोले. चाललो वावला चाललो मी आता. चाल होय जाती नाही तर सांगतील कोणाले. चालू आवला चांगलं लक्ष ठेव म्हटलं ते दोघं जणांवर चांगलं लक्ष ठेवतो. अजिबात दिले त्याला छंगा नको तू तुम्हाला सोबती होईन ह्या होईन ते होय देऊ दे हे बोलते ते बोलते अजिबात दिसतं का मला दोयानं दिसलं का तू आहे मी आहे. थांबा भन्न कने लागू देत तुम्हाला. पाल तिकडं दुप्पत म्हणजे इकडून टाकतो ठेंगा. देत नाही ना 5 किलो मागले देऊन नाही राहिले. थांबा आता नाही तर यायला गेलं तर फुकट फाकत म्हणजे नाही वाटत मी तिकडे दुप्पत मध्ये एखाद्या दिल्या खाली इकूनच देतो तुल्यात. चालू लवकर आता बावलात चाल सिद्धा वावलात लवकर इकडे तिकडे बसू नको. बतला गिरला तिथला का तुला का देतो मी तिथं दोल्यानं घेतो तुले. म्हटलं इकडे तिकडे बसू नको वावलात लवकर सिद्धा वावलात तिकडे नाही तर म्हटलं तपलेच लायते ठेंगा दोलाले. चालू सिद्धा वावलात लवकर. चाललो हॅलो मामा. बोला जमला का गेम लागला का म्हटलं मेळ. इथं कायचा मेळ इथं म्हटलं मामा आमची दांडून राहिली म्हटलं वावरात घुसाले. आम्ही आलो गेलो म्हटलं एकदा मामाला फोन लावून द्यावा आता. म्हटलं आमची फाटून राहिली म्हटलं ठर्र फाटून राहिली. म्हटलं तिथं जा एखाद्यानं आपल्याला आम्हाला दोघाले चांगलं म्हटलं चांगलं सुताडा धरून पाहिजे तुम्ही म्हटलं बिना कामाचे काम करायला लावता. म्हटलं फाटून राहिली आमची दोघाची म्हटलं फाटून हातात आली आमच्यावाल्या. म्हटलं कसं करा येऊ का वापिस. आम्ही वापिस बाबा भेव लागून राहिला आम्हाला. म्हटलं पहिले भेव लागून राहिला तिकडे म्हटलं काही ना काही बेकार काम होते 100% होते पाहिजे होते. कोण काय मला भेव लागून राहिला तसा म्हणून म्हटलं कॅन्सल करून टाकू. म्हटलं ह्या गेम म्हटलं कॅन्सल करून टाकू दुसरं काही पाहा. म्हटलं ब्लँकेट घ्या ना विकाले. म्हटलं ह्या तुरीच्या शेंगा तिकडे चुल्यात टाका तिकडं काय तर गेम. म्हटलं दुसरं पाहा काहीतरी इथं फाटून हातात आली आमच्या दोघांच्याही.
बरं ठीक आहे ना, फाटून हातात आली नाही. बरं ठीक आहे, मग आता तुम्ही उपाशीच मरा. उपाशीच राहा म्हटलं. तुम्हाला खाले फाले काही आता भेटत नाही. म्हटलं काम नाही तर म्हटलं खाले नाही. चुल्यात जा तिकडं. हा फाटून राहिली म्हणते याचीवाली. हा खायच्या वेळेस नाही फाटत रे, चांगलं टर्र 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 हे पलताना. कुठं बा मामा टर 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 खाता आम्ही. आम्ही तर उली उली खातो, तुम्ही का टर 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 आम्हाला म्हणून राहिले तर कोणतं आम्ही काय बाबा उली उली तर खातो. नाही तर तुम्हाला चला लागतो ढोमना बार. हो मला ढोमणं भर लागते नाही, तुम्हाला नाही लागत. हा लेको 3 वेळा जेवताना चांगलं टर्र टर्र खाताना 3 वेळा. ते सोडणार बा खाप्याचं. आता मामाला म्हणा आता करायचं काय काय करायचं म्हणा आता. हो ह्या प्लॅन म्हणा चौपट होते म्हणा. आम्ही शेंगा तोडून आण म्हणते कट्टावर. एवढा मोठा शेंगा तोडून आणून आणि ते चोरून होते का. नाही लागन का एखाद्याच्या हातात आम्ही नाही चोताडन काय आम्हाला ठरवू म्हणा. मामाले हे काही म्हणा होत नाही म्हणा, सक्सेस नाही म्हणा हे. हो सक्सेस नाही म्हणा. ऐकत नाही रे बाबू, म्हटलं ते ऐकत नाही ना. माहित आहे तुला हुशार चढ नाही म्हणून ते ऐकतात का. ऐकत नाही ते मामा. बरं म्हटलं मग येतो आम्ही वापस वापस येतो म्हटलं आम्ही. ते फाटून हातात आली आमच्या वेळेला. आम्ही काही करत नाही बाबा. फायदा जेवायला देसानं दे जा, जाऊ दे जा. उपाशी मरीन आम्ही. चला तिकडं मग काय करता मग आता काय करता म्हटलं. इकडं जर आम्ही गेलो आणि सापडलो तर आमच्या हड्डे नाही भेटत म्हटलं. हो इथं आल्यावर तुमच्या हड्ड्या नाही भेटणार आहे तसंही. हा तुमची फाटून हातात आली ना, या मग घरी या. या तुम्ही इथून आल्यावर तुमची चांगली फाटून हातात येणार आहे, पैनारच आहे तुम्ही. या मग घरी वापस या. म्हटलं वापस या तुम्ही, दाखवत तुम्हाला. हो लेकाजी एक काम सांगितलं ते होऊन राहिलं त्याच्या इकडून. हा खाणं होते फक्त लेका इकडून. जे ते काय जे ते मीच करू का, जिथे तिथं काय मीच मरत जाऊ का. नेहमी 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 एवढ्या दिवसाच्या सोबत राहून राहिले. म्हटलं काही गुण घेतला का नाही घेतला मा अंगातला का, नुसतं माझ्या सोबतच राहता लेक हो भाडे हो. हा आयता खाले सांगत येईल फक्त. हो बाकी काही काहीच नाही ते लिहिलं खाली, काहीच नाही. नुसतं खायचं काम करते आणि पाहायचं काम करते बस. अच्छा मावीन जाऊ दे बाबा, करून टाकू म्हटलं. जेवण ज्या पाहिलं जाय सांगा म्हटलं. सांगा काय करू सांगा म्हटलं. सांगा सांगा काय करू सांगा सांगा. आता काय करू आला मी वावरामध्ये आला, पुढचं काय करा सांगा मला. नाही नाही ये ना वापस. फाटून हातात आली ती आवल्या ये वापस ये म्हटलं. वापस राहू दे, जाऊ दे तिकडं. नाही नाही सांगा आता. सांगा म्हटलं काय तुमचं आला चुल्यात गेलं तिकडे काय. तर सांगा आता काय करू तर वावरात आला आम्ही काय करू. बरं काय करायचं आहे ते सांगू नये तुम्हाला. बरं ठीक आहे. तिथे एखादी म्हटलं जागा आहे का चांगली साफसुथरी बसण्यालायक, झोपण्यालायक. हो हो आहे ना मामा. आम्ही जिथं उभा आहे ना तिथं चांगली जागा आहे. बसता येते झोपता येते. मग एक काम करा, तिथंच म्हटलं दोघे जण द्या तन्नावून. हा काय करता मग, द्या तन्नावून तिथंच. कायले गेले तुम्ही तेलच गेले तन्नावायला तिथं. द्या म्हटलं पलटून झोपून जा तिथं. हा काय करता मग, जा झोपून तिथं. काय माय पण आता काय म्हणा मामाले. हा त्याला चांगलं नाही विचारलं का आता काय करू बाई त्याला. ते काय म्हणते तिथे झोपून नाही म्हणते. साफसुथरी जागा आहे म्हणते तिथे झोपून नाही म्हणते दोघे जण. आता काय करा हा काय करा म्हटलं. आता हे मामा बा उलटे बोलते म्हटलं. जरी तिकडे तुला फोन ठेवून देतो आणि चल काय तिथे शेंगा सांगितलं तोडाले ते तोडा चाललो जो. काय करतो मग यायला चांगलं नाही विचारा उलट बोलते म्हटलं. काय तर पुढच्या पुढे पाहून घेऊ म्हटलं. नाही तर आलं म्हटलं मामा घरी तर म्हटलं समजून दादा का भेटले आम्ही त्याच्या हातात आणि आम्हाला तुडवलं आणि आम्ही तिकडे मेलो. समजून दादा म्हटलं काही वाट नका पाहिजे आमची वाली. आता जातोच आम्ही करून टाकतो या घा 2 तुकडे. हे कोण होईल बा आता. त्या मामी कोण होईल का नवीन नवीन येतच लागले का भाव लागलं. अरे म्हटलं बाबू म्हटलं कुठं होय. हा कोण म्हटलं हे पाहिजे रे पाहिजे म्हटलं. हो फुटू नको काय ते विचारून तो काय आला का आला पाहिजे म्हटलं. म्हटलं दादा काही नाही म्हटलं. असं आलतं आम्ही असं आलतं म्हटलं घुमाली इकडं. इकडं घुमाले. इकडं कुठलं घुमाले आले बा तुम्ही. हा म्हटलं इकडं सगळे वावला हा आणि इकडं कुठं घुमाले आले. हा का माया वावलात आले का तुम्ही. हा शेंगा चोलाले. हा शेंगा चोलाले आले का म्हटलं. हा कुठचे हो ना काय तुला का वैकीची पायकीची काय दिसून आले. कोण्या गावचे तुम्ही. हा कोण्या गावचे म्हटलं. तर काय सांगा रे बाई काही द्यायला लागले काही फिरून. अरे वा आम्ही नाही का दादा ते ब्लँकेट इकणेवाले वय. आमचे ब्लँकेट इंगेट सगळे इकून झाले. आज आमची इथं मुक्का म्हणून आम्ही घुमू लागलो. आम्हाला काय माहिती वावरात आलो म्हणून आम्ही आता चाललो होतो रस्त्यानं. हो म्हणजे समजलं मी तुमचा काय प्लॅन आहे इथं. त्याला वावलान घुमाले शेंगा तोलून घेऊन येऊ नाही. पण लक्षात ठेवता म्हटलं बेकार काम आहे शेंगा तोलणं म्हणजे. माझ्या वावलात का आले म्हटलं लक्षात ठेवता. एकटाही म्हटलं विकत घेऊन जा. अगं बघाय देतो. हा पैशाने विकत घेऊन जातो उद्या गली ना तर म्हटलं जास्त आता शेंगा देतो. चोलतानी का भेटले तर म्हटलं हातपाय भेटतच नाही. हातपाय भेटत नाही मग जमला तर जीव भेटत नाही तुमचा वाला. म्हटलं जागेवरच खतम बिलकुल. चोलल्यात गेले तिकडे काय आता आपला विचार त्याचा म्हटलं विचार करून घेता. शेंगा तोलाच्या पहिले विचार करायचा आता. हो अरे बापा रे चाल रे बा चाल म्हटलं. चाल चाल जीव भेटत असे म्हणते इथं. चाल म्हटलं चाल लवकर नाही देत आपल्याला चोर समजून घ्या आणि दिल्या गाले वाजून जीव नाही भेटत म्हणते आता. चला बा दादा येतो आम्ही. तुम्ही आम्हाला चोर समजता ना आम्हाला देसान बजाडून. नाही नाही असंही कोणाला मारला का आम्ही. असं नाही करतो आम्ही. असं नाही करत. जो आम्हाला चोलतानी भेटन त्यालाच आम्ही ठोकन. असं काम आहे आमचं आलं. हो लागन तर उजा गली ना विकत नाही तुम्ही. तुम्हाला चांगले अगाय पगार शेंगा जास्त देतो. हो लागन धंदा करायचा असेल धंदा करायला आम्ही विकत देतो तुम्हाला. हो तुम्हाला फायदा झाला पाहिजे. हो तुम्हाला आता शेंगा देतो. पण म्हटलं फक्त थांगदा नका कोणाला थांगदा नका कानोकार खबर नाही झाली पाहिजे. म्हटलं बाकी तुमचा फायदा करून देतो तुम्ही. विकत जर पाहिजे असेल तुम्हाला धंदा करायला तर हा तर म्हटलं पहा मग. हो लागन तोले झाली आपल्याला जमत नाही. हो विकत तुम्हाला पाहिजे असेल सांगा. चांगलं मला चांगले अगय पगार हा तुम्हाला फुलतलं पाहिजे. हा तुम्हाला असं देतो मी विकत. हो
लाव आम्हाला फोन. हे तर बरं आहे ना मग, विकत घेऊन उद्या घरी विकायचं मस्त. चोरा चोराचं काम नाही, हे बरं आहे ना मग. लाव मामाला फोन, मामाला फोन ला म्हटलं. लाव रे मामाला फोन ला लवकर. बाप्पा एवढ्या लवकर झालंय? हा लगे फोन लावला तुम्ही, झालं का म्हटलं का? का नुसतं फोनच लावायचे काम करून राहिले? नाही नाही मामा, म्हटलं काम आहे पण म्हटलं आपल्याला चांगला ऑफर आला आहे. म्हटलं ते चोरी चारी केल्यापेक्षा तर म्हटलं हे दादा म्हणते तुम्हाला जर विकत पाहिजे असेल म्हणजे धंदा करायले तर शेंगा विकत देतो म्हणते. हा पण ते फक्त कोणाला सांगू नका म्हणते. हा अगं बघ जास्त देतो म्हणते, तुम्हाला पुरवठलं पाहिजे अरे शेंगा देतो म्हणते विकत. तर म्हटलं काय कसं करता मग? हा पुरवठते ना आपल्याला. कोणाचं म्हटलं भया भयाचं काम नाही मग, चोरून आणलं हे आणलं ते आणलं हा तो विषयच नाही मग. हा कसं करता म्हटलं मग? हा ते अगं बघ देतो म्हणते आपल्याला शेंगा आपल्याला पुरवठन. हा तर म्हटलं मग घेऊ का विकत? हा म्हटलं कसं करता सांगा मग लवकर. तुमची फाटली वाटते चोरून आणाल नाही विकत. मग नाही काय कसं काय म्हणते? हा कसं काय म्हणते म्हटलं, काय भाव म्हणते, कसं काय काय कट्ट्यानं म्हणते का काय म्हणते ते विचारपूस कर. बरोबर पुरवठत असं तर घेऊन घे, पैसे घेऊन जा इथून आता माझं उडून. आता काही ना काही तर पोटापाण्यासाठी करच लाग. याकडून चोरणं झालंच नाही. माय बी हिंग लगेना फिटकरी काम झालं असतं. हा पैसे नसते द्या लागले, इकडं चोरून आणले असते तर इकडं मस्त पैसा झाला असता विकले असते तर. पण तुमची फाटून हातात आली म्हणता. पाय मग काय करतं ते विचार. पुरवठत असं तर म्हटलं घेऊन घे, मग काय करतं मग घेऊन घे. हो पुरटते ना मामा, नाही तर काय जास्त देतो म्हणते ना अगं बघ. आपल्याला पुरवठलं पाहिजे असं मग काय टेन्शन घ्यायची गोष्ट आहे का? आपले पैसे निघतेच मग चांगले अगं बघ वरती निघते. हा पाय मग घेऊन घे बाबा, घेऊन घे. पाय मग कसं करता पाहिलं तुम्ही, पाहा मी काही बोलत नाही, करा काय तुमच्या मनानं. हो ठीक आहे दादा, हो म्हणते आमचे मामा. तर म्हटलं मग करून टाका मग फायनल, फक्त आम्हाला पुरलं पाहिजे बा. असं काही म्हणजे पैसे लावता बा बरोबर हिसाबशीर. जमलं तिकला बाबाने पैसे नाही दिले तर इकडे चांगले पैसे काढतो मी. म्हटलं त्याचा काही तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बरोबर लावतो. तुम्हाला पुरवलं पाहिजे अचारे तुम्ही. हा टेन्शन नका घेऊ. हो मग घेऊन येऊ का दादा पैसे? आणि कट्टी गिट्ट आहे का तुमच्याजवळ का कट्टा आणू आम्ही? हो कत्ते घेऊन येतो ना बाबा. हो माझ्याजवळ आहे तर ते, पण उद्या ना मधून ठेवेला आहे. नाही काय एक दोन्ही त्याच्यातलं कमी झाले तर त्याच्या लाईटा लागून जाईल. म्हटलं तुम्ही घेऊन या, तुम्हीच घेऊन या म्हटलं कत्ती गिट्टी. आता नका येऊ, संध्याकाळी या म्हटलं. संध्याकाळी बोलू का आता कार्यक्रम आपण संध्याकाळी. आता दिवसाचं कसं माहीत पडलं, माझ्याजवळ घरी माहीत पडलं तर म्हटलं माही खेळ नाही. हो आता दुपार म्हणजे तुम्हाला इकून लावलो म्हटलं कोणाला कानोकान खबर ना लागली नाही पाहिजे तुमच्यापासून. हा म्हटलं संध्याकाळी तुम्ही या मी हाय वावला मध्ये इथं जे जा, इथं भेटतो तुम्हाला मी संध्याकाळी. हो हो ठीक आहे येतो मग दादा आम्ही. ठीक आहे येतो.